नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हे आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहे मेडिसिन। हे मेडिसिन कोणत्या बिमारीवर चालतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले आपण हे मल्टीस्टार हे मेनकाइंड कंपनीचे लिक्विड आहे मित्रांनो, फीड सप्लिमेंटमध्ये। याच्यामध्ये मित्रांनो विटॅमिन अँड मिनरल्स आहे मित्रांनो। मल्टीस्टार हे मित्रांनो गाया म्हशामध्ये कोंबड्यामध्ये बहुत चांगलं रिझल्ट आहे मित्रांनो, वेट गेन करण्यासाठी आणि त्यांचे जे मिनरल विटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी मित्रांनो। याच्यावर मित्रांनो डिटेल व्हिडिओ बनवणार आहे मी, ठीक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे मेनकाइंड कंपनीचं फेंडिकाइंड प्लस। मित्रांनो, हे फेनबेंडाझोल आयव्हरमॅक्टिन ओरल सस्पेन्शन आहे मित्रांनो। हे इंटरनल पॅरासाइट आहेत त्याच्यासाठी क्लीन करण्यासाठी आहे मित्रांनो, म्हणजेच की जंतनाशक औषध आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे पण मेनकाइंडचेच आहे, ओफ्लाकाइंड ओझेट। ज्या गायामध्ये म्हशीमध्ये गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असतं तर मित्रांनो हे गर्भाशयामध्ये सोडण्यासाठी आपण उपयोग आणतो। याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, ठीक आहे। हे ओफ्लाकाइंड ओझेट आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे प्रोवेट ॲनिमल हेल्थ कंपनीचं आहे मित्रांनो। हे कॅल्शियमस इंजेक्शन आहे मित्रांनो। गायचं मिल्क वगैरे कमी झालं, दूध कमी झालं त्याच्यावर आपण उपयोग करू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो हिस्टर कंपनीचं आहे मित्रांनो हे इंजेक्शन। हे हिस्टर कंपनीचं निमोसलाइट पॅरासिटामॉल इंजेक्शन आहे मित्रांनो, ठीक आहे। हे जर गाया म्हशीमध्ये बकरीमध्ये टेम्परेचर वाढलं असेल तर त्याच्यामध्ये आपण हे इंजेक्शन वापरू शकतो मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेनकाइंड कंपनीचं एक डोलोबॉन प्लस इंजेक्शन आहे। हे पण तापासाठीच उपयोगात आणलं जातं मित्रांनो। त्याच्यानंतर आहे हे मित्रांनो रोडेक कंपनीचं आहे। हे पॉस्मोटिक आहे, म्हणजे पोटाचं जे ऐठण वगैरे लागतं त्याच्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातं मित्रांनो। क्रोनिक या इंजेक्शनचं नाव आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो अँटीबायोटिक इंजेक्शन। हे ऑक्सिटेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइडचं आहे मित्रांनो। हे पण सिस्टर कंपनीचं आहे। हे पण चांगलं इंजेक्शन आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे बीटा फॉरवेट। हे मित्रांनो हिस्टर कंपनीचं आहे, बहुत चांगलं टॅबलेट आहे मित्रांनो। हे मित्रांनो जे टॅबलेट आहे आपण जे गाय म्हैस हीटवर येत नाही, माझावर येत नाही त्याच्यासाठी आपण हे टॅबलेट देऊ शकतो मित्रांनो। हाच टॅबलेटचं हे पॅक आहे मित्रांनो, आपल्याला 10 द्यायचे आहे मित्रांनो आणि याची MRP पण बहुत कमी आहे मित्रांनो। आणि याचा रिझल्ट आपण नक्की एकदा घेऊनच बघा मित्रांनो। जे गाय म्हैस हीटवर येत नसेल त्यांच्यासाठी हे बेस्ट टॅबलेट आहे मित्रांनो। बीटा फॉरवेट गोळीचं नाव आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे प्रोवेट कंपनीचं आहे, ओरल सस्पेन्शन आहे मित्रांनो। हे मित्रांनो जर गाय म्हैस बकरी वगैरे यांचा पोट वगैरे फुगला असेल, म्हणजेच की आफारा झाला असेल तर त्याच्यामध्ये आपण या औषधला आपण देऊ शकतो मित्रांनो। याचा पण रिझल्ट एकदम बेस्ट आहे मित्रांनो, आफाऱ्यासाठी उपयोगात आणलेला हे आहे मित्रांनो सस्पेन्शन। त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे टोनो, आपण स्क्रीनवर पाहतात हे टोनो बूस्ट आहे। हे मॅक्रो कंपनीचं आहे मित्रांनो। याच्यामध्ये भरपूर सारे अमोनिया ॲसिड टाकले आहे, जवळपास 56 प्रकारचे कंटेंट टाकले आहे याच्यामध्ये मित्रांनो। हे फीड सप्लिमेंट आहे। जर एखादी जनावर बिमार असेल, रिकवर व्हायला त्याला टाईम घेत असेल तर मित्रांनो हे जे टोनोबेस्ट ओरल लिक्विड आहे हे आपण त्याला देणं सुरू केलं तर रिकवर चान्सेस चांगले असतात। आणि मित्रांनो याच्यामध्ये भरपूर प्रकारचे कंटेंट आहेत। हे कोंबडीमध्ये पण दिलं जाते वेट गेन करण्यासाठी। याच्यावर पण मी डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो मिकोनर वेट। हे पण इंजेक्शन
30 mlचं आहे मित्रांनो, मॅक्रो कंपनीचं. हे नर्वायकल डिझीजसाठी बहुत चांगलं इंजेक्शन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ट्रायबीवेट. ट्रायबीवेट हे इंजेक्शन तर एक जबरदस्त इंजेक्शन आहे मित्रांनो. याच्यामध्ये विटॅमिन बीचा समूह आहे ट्रायबीवेट. हे पण जर जनावर चारा व्यवस्थित करत नसेल तर आपण हे देऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे मेनकाइंड कंपनीचं आहे कोर्टा लाईफ. हे इंजेक्शन आहे आयसोपेरिडोन ॲच्युरेट इंजेक्शन आहे सस्पेन्शन. जर एखाद्या गाय म्हशीला कुठे सुजन उतरत नसेल तर आपण हे यूज करू शकतो मित्रांनो. डिटेल व्हिडिओ याच्यावरही मी बनवणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मेनकाइंड कंपनीचं हे मेट्रोकाइंड फोर्ड. हे मित्रांनो आता पाऊस चालू आहे तर पावसाळ्यामध्ये जर छोटे बच्चे वगैरे लॅट्रिन वगैरे करतात त्याच्यासाठी हे आहे मित्रांनो. याच्यावरही डिटेल मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे ॲप्टिक्विक. हे मिनरल विटॅमिन्स बोलस आहे मित्रांनो. हे पण गोळी पशूंचं भूक वाढवतं, एन्झाईम वाढवतं मित्रांनो आणि मिनरल्स विटॅमिनची कमतरता पूर्ण काढतं मित्रांनो. जर एखादा पशु बिमार असेल पुष्कळ दिवसापासून तर त्याला हे गोळी दिल्याने त्या चांगलं रिझल्ट मिळतं मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे प्रो यूट्रो आयु बोलस आहे मित्रांनो. याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवले आहे, आपण पाहू शकता मित्रांनो. याच चॅनलवर आहे मित्रांनो. हे मित्रांनो इंट्रा आयु गोळी आहे मित्रांनो. जर जार पडला नसेल आणि जार काढतो आपण, त्याच्यानंतर आपण जेरी काढल्यानंतर हे जे 4 गोळी आहेत हे आपण गर्भाशयामध्ये सोडलं तर गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होणार नाही आणि चांगलं राहणार मित्रांनो गर्भाशय. ठीक आहे मित्रांनो. हे पण गोळीचा व्हिडिओ चॅनलवर आहे मित्रांनो, आपण पाहू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे फीड सप्लिमेंट आहे हे पण प्रो यूट्रो लिक्विड आहे मित्रांनो. इंट्रायुट्राइन क्लीनर आहे मित्रांनो, म्हणजेच गर्भाशय साफ करायचं औषध आहे मित्रांनो. हे पण चांगलं फीड सप्लिमेंट आहे मित्रांनो. याचं पण आपण चांगलं रिझल्ट घेऊ शकाल मित्रांनो. गाय म्हशी आणि बकऱ्यांसाठी मित्रांनो जबरदस्त लिक्विड आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको. आणि मित्रांनो असेच नवीन जानकारीचे व्हिडिओ आपल्याला माझ्या या चॅनलवरती व्हिडिओवरती मिळतच राहील मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.